दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण जवळजवळ 7 ते 8 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये वाळुके रामदेवा रसू निराकरण अनुचित प्रकाशपूर्वक शिक्षापण हे जे वाळुके रामदेव होते यांनी काय केलं की त्यावर मग आचार्यांनी त्यांना शिक्षापण केलं. त्यांनी जे अनुचित क्रिया केली त्याचा प्रकाश केला, म्हणजे बोलून दाखवली क्रिया भटोबासांनी की तुम्ही असं असं केलं आणि अशी अशी तुम्ही क्रिया केली, त्याच्यामुळं स्वामींच्या आज्ञेचा भंग झाला. तुमच्या मनानं म्हटलं तर तुम्ही ती क्रिया करता आणि आम्ही म्हटलं तर तुम्ही करत नाही. तर असं शिक्षा पण केलं. तर नेमकं ते कोणती क्रिया होती, काय असं काम केलं त्यांनी, ते आपल्याला समजणार आहे पहिल्या स्मृतीमध्ये. दुसऱ्या स्मृतीमध्ये आचार्य आपल्याला दास्य कसं करायचं हे सांगतात. स्वतःसाठी काम करत असताना कसं करावं, दुसऱ्यांसाठी काम करत असताना कसं करावं. आता तुम्हाला असं वाटेल हे असं कसं काय सांगितलं आचार्यांनी, स्वतःसाठी कसं काम करावं, दुसऱ्यासाठी कसं काय करावं. तर असा हा दुटप्पीपणा का सांगितला आचार्यांनी, असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडू शकतो. तर नेमकं आचार्यांनी काय सांगितलं शिष्यांना हे आपण आज पाहणार आहोत. मग दास्याविषयी कसं सांगितलं, काय सांगितलं, कसं सौजन्याने दास्य करावं, सर्व निरूपण आपण पाहणार आहोत. तिसरी स्मृती आहे कवीश्वर विजन प्रत्यागी उचित प्रशंसा. कवीश्वर बासांनी विजनाचा त्याग केला आणि त्यावर आचार्यांनी उचित केलं म्हणून प्रशंसा केली. आता यामध्ये उचित काय होतं बरं आणि कशामुळे प्रशंसा केली. विजनाचा त्याग केल्यानंतर प्रशंसा करण्याची गरज नाही, पण आचार्यांनी प्रशंसा का केली, विजन सोडून आल्यानंतर प्रशंसा केली, कशामुळे केली हे आपण पाहणार आहोत. अनंतदेव देहत्याग श्रवणी प्रवृत्त्यंतर निरूपण किंवा पाठभेदानुसार प्राप्त्यांतर निरूपण असं आलेलं आहे. तर पाहूया अनंतदेवाचा देहत्याग कसा झाला, कोणती रुजा झाली त्यांना. अनंतदेव हे आचार्यांचे शिष्य होते, तर त्यांचा देहत्याग कसा झाला, त्यांना पुढे काय होणार हे सर्व निरूपण करतात आचार्य शिष्य मंडळींना. त्याचबरोबर गौराईसा निरूपणी कोथळोबा झाड कथन. उमरी गौराईसा विषयी स्मृती आलेली आहे. उमरी गौराईसांना आचारस्थळ घुकत होते आचार्य आणि मग त्यांना ते उमटत नव्हतं. तर त्यावेळेस मग त्यांना ते कसं समजलं, कोणी समजून सांगितलं आणि मग झाडाचं कथन का केलं हे आपण 76व्या क्रमांकाच्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. तथा अटनी सहाय्य अनुवादू. उमरी गौराईसांना अटनामध्ये कसं सहाय्य झालं. फार भयंकर संकष्टामध्ये सापडणार होत्या उमरी गौराईसा, परंतु त्यांना सहाय्य कसं झालं हे आपल्याला समजणार आहे 77व्या स्मृतीमध्ये. दिवसाचा भोजनी संग्रहे तांबूळ ने घेणे हे स्मृती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर हिराईसा दृढत्व अनुवादू. हिराईसा कशा दृढ होत्या, आपण एका अशा माऊलीचं धैर्य पाहणार आहोत या स्मृतीमध्ये की त्या माऊलीने स्वतःची मुलगी मेली तर कपड्यात गुंडाळून बाजूला ठेवून दिली, पण घरी साधू संत आले तर त्या साधू संतांना सर्वप्रथम भोजन घातलं आणि नंतर मग काय रडायचं ते रडली. तुम्ही विचार करा काय व्यक्तिमत्व असेल त्या हिराईसाचं, किती धैर्य म्हणावं लागेल. तर तेही स्मृती आपण पाहणार आहोत. तर ती स्मृती सर्वात शेवटी पाहणार आहोत आपण. 79 क्रमांकाची ती स्मृती आहे, ज्या स्मृतीमध्ये एक माता स्वतःच्या मुलीला मेल्यानंतर गुंडाळून बाजूला ठेवून देते आणि साधू संत घरी आलेले आहेत तर त्यांना पहिलं जेवण खाऊन वाढते. नेमकी स्मृती कशी आहे सविस्तर आपल्याला समजणार आहे. तुम्ही फक्त पोथी शेवटपर्यंत ऐका तरच हे सर्व तुम्हाला समजेल. तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. जे नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे, चॅनल जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळत राहतील. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग व्हिडिओ एखाद्या वेळेस मिळेल, एखाद्या वेळेस मिळणार नाही. आणि म्हणून सबस्क्राईब करून टाकलं की दररोज तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल याची शाश्वती असते. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोणी मोबाईल हाताळणारे आहेत, ज्यांना मोबाईलचं समजते, त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नेहमीच्याच प्रमाणे आजच्या ज्ञानसत्रातील सर्व स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या ज्ञानसत्रामध्ये 2 प्रश्न विचारले होते मी तुम्हाला. भटोबासांनी इंद्रभटाकडून प्रसादाचं वस्त्र कसं आणलं आणि इंद्रभटाकडील अर्ध उरलेलं वस्त्र परमार्गात कोणी आणलं हा दुसरा प्रश्न होता. तर असे 2 प्रश्न विचारले होते. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 72. वाळुके रामदेवा रसू निराकरणी अनुचित प्रकाशपूर्वक शिक्षापण. वाळुके रामदेव हे आचार्यांनी म्हटलेलं करत नव्हते, पंक्तीमध्ये बसले होते आणि पंक्तीमध्ये बसलं असताना आचार्यांनी काय सांगितलं नेमकं
आणि त्यांनी काय निराकरण केलं आणि मग आचार्यांनी कसं शिक्षापन केलं हे समोर पाहूया. एक वेळ वाळुके रामदेव वटना गेले आणि एकी गावी मळा रोटिया केलिया सद्यस्त तूप भरिते ऐसे जेविले. एक वेळ वाळुके रामदेव अटनाला गेले आणि त्यांना भूक लागली असेल कदाचित आणि मग त्यांनी काही शिधा आटा जमा केला, पीठ वगैरे, वांगे आणले, तूप आणलं आणि एका मळ्यामध्ये मस्तपैकी चूल मांडली, चपात्या केल्या, गरमागरम ताजं तूप आणलं होतं कुठून तरी मागून गावातून, तर भरीत वांग्याचं तूप आणि रोट्या हे सर्व पोटभर जेवले. मग केतुलेनी काळे भटोबासा भेटाव्या आले. मग काही काळाने, 4 दिवसाने म्हणा, 15 दिवसाने म्हणा, महिन्याने म्हणा, ते आचार्यांना भेटायला आले. भेटले, वाळुके रामदेव भेटले आचार्यांना. अभ्यागता म्हणितले, मग पांती तूप वाढिता नेघतीची. मग जेवायला बसवलं सर्वांना, अभ्यागत वृत्ती, आणि त्यासोबतच वाळुके रामदेव पण बसलेले होते जेवायला. भटोबासी म्हणितले, पंक्तीमध्ये तूप वाढण्यासाठी आलं तर ते तूप घेत नव्हते. मग त्यावर भटोबास म्हणतात, आचार्य म्हणतात, घ्या ना भटो. आचार्य म्हणतात, भटो घ्या ना, तूप आणलेलं आहे पंक्तीमध्ये वाढायला, तर तूप घ्या, असं आचार्य त्या वाळुके रामदेवाला म्हणतात. नको नसा आहे. वाळुके रामदेव म्हणतात, नका नका, मला तूप सहन होत नाही. मग भटोबाशी म्हणते, हंगारामा आपुलिया वासना मळा तूप रोटिया भरीत जेवू ये. मग आचार्य म्हणतात, हंगारामा, तुझ्या वासनेने. आचार्य म्हणतात, रामा, तुला तुझ्या वासनेने, तुझ्या इच्छेने मळ्यामध्ये मस्त तूप खाता येते, चपात्या करून खाता येतात, मस्त भरीत खाता येते, हे सर्व तुला जमते का? तुझ्या इच्छेने म्हटलं तर जमते. आणि माझे घेऊ नये, आणि माझ्या इच्छेने मी म्हणतोय तूप घे, तर माझ्या इच्छेने तुला घेता येत नाही तूप. ऐसा कवन बुझू. आचार्य म्हणतात, असा शास्त्राचा बूज तुला कुठून झाला? ऐसा कवन बुजू म्हणजे काय की अशी समजूत किंवा असं ज्ञान तुला कुठून प्राप्त झालं, अशी समज तुला कुठून आली की स्वतःच्या मनाने घ्यायचं, दुसऱ्यानं म्हटलं तर घ्यायचं नाही, तर असं हे ज्ञान तुला कुठून प्राप्त झालं, असं आचार्य वाळुके रामदेवाला म्हणतात की ऐसा कवन बुजू. ऐरी म्हणितले. दुसरे म्हणतात, भटो केवी जाणा. दुसरे म्हणतात, भटो तुम्हाला कसं माहित की याने मळ्यामध्ये रोट्या करून खाल्ल्या, तूप खाल्लं, भरीत खाल्लं, असं एक जण विचारतो आचार्यांना. भटो केवी जाणा म्हणजे तुम्हाला कसं काय माहित? हांगा श्री चक्रधराचे निप्रसादे मी ये तुलेही नेणे. आचार्य म्हणतात, मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा प्रसादाने एवढेही जाणून घेऊ शकत नाही का? मग तेही अनुतापू केला. मग वाळुके रामदेवांनी अनुताप केला. मग अवघे जेविले. मग सर्वजण जेवले आणि वाळुके रामदेवाने पण जे काही तूप वाढत होता तो वाढणारा व्यक्ती, त्याचं तूपही घेतलं आणि यथेष्ट जेवले. स्मृती क्रमांक 73. तथा वस्त्र क्षाळणी दासत्व निरूपण. वस्त्र म्हणजे कपडा, क्षाळणी म्हणजे धुताना. आचार्यांनी कपडे धुताना दास्य कसं करावं याविषयी निरूपण केलेलं आहे. एक दिसू तेची अभ्यागतांची वस्त्रे धुत होते. एके दिवशी अभ्यागतांचे वस्त्र धुणं चालू होतं. तैसेची पैची तेथ भटोबास आले. तिथे भटोबास आले. मग म्हणले, रामा आपले धुईजे तेथ मळघाणी फेडीजे. एके दिवशी तेची म्हणजे कोण, तर रामदेवच कपडे धुत होते अभ्यागतांची. आणि मग आचार्य तिथे येतात आणि आचार्य त्या रामदेवाला म्हणतात, रामा, स्वतःचे कपडे जसे धुतोस तू, तेथ मळघाणी फेडीजे म्हणजे स्वतःचे कपडे धुत असताना फक्त मळघाणी फेडायची आहे. आणि पुढलाची वोपवावे तपवावे ते सौजन्य परदासत्व. आणि जर दुसऱ्या अभ्यागतांचे वस्त्र असतील तर ते चांगले वोपवावं, तपवावं, म्हणजे एकदम पांढरे शुभ्र वस्त्र धुवावेत, स्वच्छ करावं एकदम. ज्याप्रमाणे आपण स्वतःचे कपडे धुतो, आताच्या काळामध्ये जे लोक एकदम भारीच डिटर्जंट पावडर टाकून कपडे धुतात, चांगले चमकावेत कपडे म्हणून, एकही डाग राहू नये. जुन्या काळामध्ये तर काय असे डिटर्जंट पावडर वगैरे नव्हते, तर त्या काळामध्ये हिंगणबेट वापरायचे किंवा रिठा वापरायचे, तर याने कपडे धुवायचे लोक. तर आचार्य काय म्हणतात की स्वतःचे कपडे काहीतरी धुतले म्हणून धुवावेत, पाण्यामधून काढावे, आपटावेत, धुवावेत, फक्त एवढंच करावं. एकदमच त्याच्या मागं लागू नये की कपडे फाटेपर्यंत त्याला आपटावं, आदळावं, घासावं. एवढे चकमकीत कपडे आपल्याला स्वतःचे काढायचे नाही. फक्त काहीतरी पाण्यातून काढले म्हणून काढायचं, उगं काहीतरी आपटल्यासारखं कपडे करायचे आणि मोकळं व्हायचं. जास्तच डाग पडले, घासत बसा, त्याच्यावर काही दुसरं काही द्रव टाका आणि मग स्वच्छ करा, असं काही करायचं नाही. स्वतःचे कपडे पाण्यातून काढल्यासारखे काढून ठेवायचे, परंतु दुसऱ्याचे असतील तर एकदम स्वच्छ धुवावेत, असं आचार्य म्हणतात. तर दास्यामध्ये पण आचार्यांनी दुटप्पीपणा सांगितला, म्हणजे 2 प्रकारे दास्य करायला सांगितलं, पण यामध्ये आपला फायदा आहे. आताच्या काळामध्ये दुटप्पीपणा म्हटलं
की तो त्या व्यक्तीचा दोष असतो, बरोबर की नाही. पण आचार्य जे दुटप्पीपणा सांगत आहेत वाळुके रामदेवाला, तो दुटप्पीपणा महत्वाचा आहे, चांगला आहे. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे आहे की स्वतःसाठी कसेही कपडे धुवावेत आणि प्रावरण करावेत, परंतु पुढच्या व्यक्तीसाठी चांगलेच कपडे धुतले पाहिजे आपण. परंतु हल्ली कसं आहे, आपण स्वतःचे म्हटलं की चांगले धुतो आणि मग दुसऱ्याचे कोणाचे असतील पाहुणे रावणे वगैरे आले असतील तर कसे पाण्यामधून काढून टाकायचे. तर असं नको. कर्मराठीच्या व्यक्तींसाठी पण महत्वाचं आहे आणि जे दैवराठी मधले साधक आहेत, संन्यासी आहेत, दीक्षित आहेत, त्यांच्यासाठी पण हे महत्वाचं आहे. जे कर्मराठीमध्ये आहेत त्यांना स्वतःचेही कपडे चांगले धुवावेच लागतात, तर त्याचबरोबर पुढल्याचेही चांगले धुतले पाहिजे. कारण कर्मराठीमध्ये काय, स्वामींनी आचार करायला नाही सांगितलं. आता सध्याला जे लोक काही जॉबला जातात, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी दुकानदार आहे. आता या लोकांना असं करता येईल का, आपलेच उपदेशी आहेत, वासनिक आहेत, पण आता त्यांना असं म्हटलं की नाही नाही तुम्ही मळालेले कपडे फक्त पाण्यातून काढत जा आणि वापरत जा, असं चालेल का? नाही. त्यांना व्यवहारामध्ये इकडे तिकडे हिंडावं लागते, चार चौघामध्ये बसावं उठावं लागते, त्यांना त्यांची इमेज चांगली ठेवावीच लागेल ना. पण जे साधक आहेत त्यांच्यासाठी आचार्य म्हणतात की तुम्ही स्वतःसाठी एकदम असे झकपक कपडे घालायचे नाही, एकदम पॉश कपडे घालायचे नाही, नाहीतर धुतले एकदम मस्त सर्फ एक्सेल टाकून, एरियल टाकून, किंवा दुसरे काही मशीन वॉश पावडर असतात, मग पतंजलीचं वॉशिंग पावडर असेल, मशीन वॉश किंवा घडीचं असेल, तर ते टाकून मस्त जर साधक वृंद चांगले स्वच्छ कपडे धुत असतील, मस्त प्रेस करत असतील, तर याचं निराकरण आचार्यांनी इथं केलेलं आहे. स्वतःसाठी असं करू नये, परंतु दुसऱ्यासाठी ते सौजन्य परदास्यत्व. परंतु तेच वस्त्र, तेच कपडे जर एखाद्या ज्ञानी माणसाचे असतील आणि त्या ज्ञानी माणसाचं जर कोणी सेवादास्य करत असेल, जर कोणी कपडे धुत असेल, तर मग त्याने मात्र चांगले स्वच्छ कपडे धुवावेत. भारीतलं भारी डिटर्जंट पावडर वापरा किंवा न वापरा, परंतु कपडे स्वच्छ काढले पाहिजे, स्वच्छ केले पाहिजे. तुम्हाला प्रेस येत असेल तर प्रेस केली पाहिजे. कारण आचार्य काय म्हणतात, सौजन्यपर दास्यत्व. जर आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचे कपडे धुत आहोत तर सौजन्यपर आपण चांगलंच काम केलं पाहिजे. चांगले स्वच्छ कपडे धुवा, व्यवस्थित त्यांची घडी करून ठेवा, इस्त्री करा, तुम्हाला जे चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा, असं आचार्य म्हणतात. परंतु स्वतःसाठी कधीही तसं करत बसायचं नाही. स्वतःसाठी असंच काहीतरी पाण्यातून कपडे काढायचे आणि वाळू घालायचे, असं करायचं आहे, असं आचार्य सांगतात. मग तेही बरवी धुतली, मग वाळुके रामदेवांनी ते कपडे चांगले स्वच्छ धुवून काढले, जे अभ्यागताचे कपडे होते ते. स्मृती क्रमांक 74. कवीश्वरी विजन प्रत्यागी उचित प्रशंसा. कवीश्वर बासांनी विजनाचा त्याग केला आणि आचार्य म्हणतात उचित काम केलं तुम्ही, प्रशंसा करतात आचार्य त्यांची. कशामुळे, समोर पाहूया. एको दिसू कवीश्वर बास विजना गेले, तो तेथ बैसाविया तेथ मुंगियाची हारी आली. एक दिवशी कवीश्वरबास विजनाला गेले, तर जेथ बैसावे तेथ मुंगियाची हारी आली. जिथे बसायचं होतं नेमकं तिथंच मुंग्या जमा झाल्या. मुंग्याची हारी आली म्हणजे काय, रांगेने अशा मुंग्या आल्या, रांगच लागली मुंग्यांची तिथे. मग आणि काठाया गेले, मग दुसऱ्या ठिकाणी गेले कवीश्वरबास, तव तेथ गोरू चारू आले, तव तिथे गोरू चरू आले, म्हणजे गुरढोर तिथे चरायला आले. आणि काठाया गेले, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गेले, तेथ सत्वानयेची, तिथे त्यांचं काय मन लागत नव्हतं. सत्वानयेची म्हणजे व्यवस्थित स्मरण होत नव्हतं, काहीतरी अडथळा येत होता, जागा सत्वस्थ नव्हती, म्हणून त्यांच्या मनामध्ये पण सत्व येत नव्हतं. मग विजन न पळे, अशा प्रकारे त्यांचं विजन काय व्यवस्थित होत नव्हतं. म्हणून बिढारा आले, म्हणून परत बिढाराला आले की आपलं काय आज विजन होत नाही. तो अभ्यागत आले असती, बिढारावर आले तर तिथे अभ्यागत आले होते. मग भटोबासा पुढा मागील सांगितले, आणि मग भटोबासासमोर सर्व मागील वृत्तांत सांगितला की मी एके ठिकाणी गेलो तिथे मुंग्या आल्या, दुसऱ्या ठिकाणी गेलो गुरं चरायला आले, तिसऱ्या ठिकाणी गेलो तिथं सत्वस्थ वाटत नव्हतं आणि म्हणून मी शेवटी इकडे निघून आलो. भटोबासी ऐकिले, मग म्हणितले आले ती हे उचित स्फुरले. आणि मग भटोबास म्हणतात बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही बिढारावर आलात, हे तुम्हाला उचित म्हणजे अगदी योग्य, स्फुरले म्हणजे सुचलेलं आहे. कारण इथे अभ्यागत आली होती आणि अभ्यागतांचा भेटकाळ वगैरे झाला, त्यामुळे कवीश्वरबासांना लाभ झाला त्याचा. म्हणून कवीश्वरबासांना आचार्य म्हणतात की बरं केलं तू इकडे आला निघून बिढारावर. आता याच ठिकाणी जर एखादा कच्चा बच्चा असता, म्हणजेच एवढा दृढ नाही धर्मावर, कच्चा माणूस आहे, आताच नवीन धर्माला लागला आणि एवढी दृढता नाही आली धर्माविषयी, कच्चा माणूस आहे, तो काय म्हटला असता, अरे हे काय, पहिल्या ठिकाणी बसलो तिथे मुंग्या आल्या, दुसऱ्या ठिकाणी बसलो तिथं गुरं आले, तिसऱ्या ठिकाणी बसलो तिथे काय मन लागत नव्हतं, म्हणजे देवधर्म मी करत आहे तरी पण मला अडथळे येत आहेत.
देवधर्म करताना तरी अडचण येऊ नये ना. आणि जर देवधर्म करताना अडचण येत असेल तर मग देव असा का करत आहे माझ्यासोबत? देव काय बरोबर वागत नाही माझ्यासोबत. उलट मला देवाधर्मामध्ये अडचण येत आहे. देव काय करत आहे? देव काय डोळे झाकून बसला का? जे कच्चे बच्चे आहेत ते असे म्हणणार. कारण आपण पाहतोच ना, जे प्रपंचामध्ये वासनिक आहेत त्यांच्या जीवनामध्ये काही दुःखद घटना घडली, काही अप्रिय घटना घडली की मग लगेच ते म्हणतात, अहो काय हो, देवानं असं कसं केलं? अरे भल्या माणसात देव काय रिकामा आहे का तुमचं वाईट करायला? देवाकडे वेळ आहे का तुमचं वाईट करायला? देव कशामुळे वाईट करेल कोणाचं? हे जे म्हणतात असे वासनिक काही असतात, वासनिक नाही म्हणता येणार, वासनिक म्हणजे दृढ झालेले असतात, त्यांची वासना निकी असते. आपल्याला इथे नामधारक म्हणावं लागेल. तर असे काही नामधारक असतात, नेमकंच उपदेश घेतलेला आहे, नामधारक आहेत ते, नाम 5 येतात त्यांना, तेवढीशी दृढता नाही वासनिकांसारखी. तर यांना असं वाटते की देवाने असं का केलं, माझ्या जीवनात असं का होते? आणि जे वासनिक आहेत ते म्हणतात काही हरकत नाही, देवाची जशी मर्जी. ज्याप्रमाणे कवीश्वरबास उठून गपचूप बिढारावर येतात, असं देवाला नाही म्हणत की काय देवा, विजनाला आलो मी, तुमचं स्मरण करत आहे, तरी पण मला अडथळे इथे, हे मुंग्या वगैरे तुम्ही बाजूला नेले पाहिजे, हे गुरंढोरं बाजूला नेले पाहिजे. जे कच्चे माणसं असतात ते असे म्हटले असते. पण दृढ माणसं देवाने जसं ठेवलं त्याच्यात समाधानी राहतात, दुःख करत नाहीत, देवाला दोष देत नाहीत की देवामुळे असं झालं, देवामुळे तसं झालं. कारण आपलेच कर्म आपल्यालाच छळत असतात, आपलेच कर्म आपल्याच रस्त्यामध्ये उभे राहतात. चांगले असतील वाईट असतील, वाईट कर्मांमुळे वाईट प्रसंग येणार जीवनामध्ये, त्याचा आपल्याला त्रास होणार, दुःख होणार. चांगले कर्म असतील तुमच्या जीवनामध्ये, चांगले योग उभे राहणार, चांगले काम होणार, तर ते आपलं कर्तृत्व असते मागच्या जन्मीचं. त्यामुळे देवाला दोष नाही द्यायचा. देव तर आपले माय आहेत, बाप आहेत, सर्व काही देवच आहेत. देव आपल्याला कधीही छळणार नाहीत, देव आपल्याला कधी त्रास देणार नाहीत. आपली परीक्षा आपलेच कर्म घेत असतात. पूर्वजन्मामध्ये आपण काहीतरी जोडलेलं आहे, तसं पूर्वार्जक आपलं तसं आहे. तर असो, आपण पुढच्या स्मृतीकडे वळूया. स्मृती क्रमांक 75. अनंतदेव देह त्याग श्रवणी प्रत्यंतर प्रवृत्त्यंतर निरूपण. पाठभेदानुसार प्रवृत्त्यंतर शब्द आहे, 2 शब्द आलेले आहेत शीर्षकामध्येच, प्राप्त्यंतर आणि प्रवृत्त्यंतर. तर याविषयी आचार्य निरूपण करतात. देहत्याग कोणाचा होतो? अनंत देवाचा. आणि तो देहत्याग झाला असं ऐकल्यानंतर आचार्य प्राप्त्यंतर कथन करतात, म्हणजे त्याला काय होईल पुढे ते सांगतात. अनंतदेव कवणी गावीचे हे नेणिजे. अनंतदेव कोण्या गावचे होते हे माहिती नाही. परी भटोबासापासून तयाशी श्रवण होते, निंबिया प्रांती समीपची तयाचा गाव. भटोबासांपासून त्यांना काही श्रवण झालेलं होतं ब्रह्मविद्येचं. निंबा या प्रांती जवळच, निंबा या गावाच्या आसपास म्हणजे पंचक्रोशीमध्येच त्यांचं गाव होतं. ते धाकुटेची परायेचे, कवळ्या वयाचे होते, कमी वयाचे होते. पिता समर्थमान नव्हता, पिता वारलेले होते, जिवंत नव्हते. माता होती, आई होती फक्त जिवंत. आईचा एकू दिसू ते भटोबासाचे भेटीसी आले. असंच एका दिवशी ते भटोबासांच्या भेटीला आले आणि भिक्षा केली. आले आणि सरळ दीक्षा घेऊन टाकली. ते ऐकून तयाची माता न्यावया आली, ते नवसतीची. हे सगळं ऐकलं त्याच्या मातेने, अनंत देवांच्या मातेने हे सर्व ऐकलं. माता धावत पळत आली मुलाला वापस नेण्यासाठी. ते नवचतीची. अनंत देव काय घरी जायला तयारच नव्हते. मग माता भटोबासा ते म्हणतील, भटो या ते धाडा ना तरी मी तुम्हावरी विष खाईन. आई म्हणते भटोबासांना, भटो माझ्या मुलाला माझ्या हवाली करा, माझ्या सोबत पाठवा, नाहीतर मी तुम्हावरी विष खाईन, म्हणजे तुमचं नाव घेऊन मी विष खाईल आणि मरून जाईल इथंच. भटोबासी म्हणितले. भटोबास म्हणतात, अनंता मज कारणे जाये का. भटोबास म्हणतात, अनंता माझ्यासाठी तरी जाय रे बाबा वापस. ही तुझी आई नाही तर माझं नाव घेऊन विष खाईल, लोक माझ्या नावाने खडे फोडतील, मला लोक बोलतील. म्हणून आचार्य म्हणतात, एकदाच जा तू. आता साहजिकच आहे, तुम्हीही विचार करू शकता, ज्या मातेला एकुलता एक मुलगा आहे, पती वारलेला आहे, आता तशा मातेला साहजिकच आहे, आसरा म्हणजे कोण आहे, आधार म्हणजे कोण आहे जीवनाचा, तर मुलगा आहे. आणि म्हणून त्या ममतेमुळे, त्या मोहमायेमुळे ती माता आचार्यांकडे आली की माझा मुलगा माझ्या हवाली करा. विष खायला तयार झाली अनंत देवाची माता. आणि शेवटी मग आचार्य म्हणतात, बाबा जा तू, तुझी आई विष खाईल तर मरून जाईल, इथं आत्महत्या करून टाकेल, तर लोक मला जगू देणार नाहीत व्यवस्थित, लोक बोलतील मला येऊन, तर तू घरी जा. गेले. मग अनंत देव म्हणतात, चला आचार्य म्हणत आहेत तर आपल्याला घरी जावंच लागेल, कारण मी जर इथं राहिलो, माझ्या आईने जर विष खाल्लं तर उद्या माझ्या गुरुजींना त्रास होईल, आचार्यांना त्रास होईल, लोक काही पण बोलतील. म्हणून अनंतदेव घरी जातात. तव तया ज्वरू आला. त्यांना भयंकर ताप आली. माता म्हणितले बाणंता वाचसी. तेही म्हणितले जैसे भटोबासा ते म्हणितले धाडा ना तरी मी विष खाईन, तैसेची काळासी म्हणसील तरी वाचेन.
आई पाहते मुलाला भयंकर ताप आलेला आहे. आई म्हणते, बा अनंता वाचसी, म्हणजे तू चिंता करू नको, तू जगशील, असं ती माता म्हणते. तेही म्हणितले मग अनंतदेव म्हणतात, वाचेल ना मी, नक्की वाचेल, पण तू असं म्हणते आता काळाला, जशी तू भटोबासांना म्हटली की नाही, तुम्ही जर माझ्या मुलाला धाडलं नाही तर मी विष खाईन, तसं आता यमदूताला म्हणतो, तो जो काळ मला न्यायला येणार आहे, तो जो यमदूत मला न्यायला येणार आहे, त्याला म्हण की मी विष खाईन तू जर माझ्या मुलाला नेलं तर. मग तो यम जो आहे तो घाबरून जाईल आणि निघून जाईल, मला काय मारणार नाही, असं त्या यमाला म्हण आता तू, की मी आता विष खाईल म्हणून. असं म्हणशील तरच मी वाचेल. आणि असं कुठं घडलंय का की एखादा व्यक्ती म्हणतोय मी विष खाईल त्या यमाला, तू माझ्या घरच्या सदस्याला नेऊ नको, असं कधी झालं नाही आणि होणारही नाही. आणि शेवटी अनंतदेव त्या ज्वरामध्येच कैवल्यवासी होतात, मृत्यूला प्राप्त होतात. कैवल्यवासीच होतात बरं का, मृत्यूला नाही प्राप्त होत. तुम्हाला समजावं म्हणून मी तसं म्हटलेलं आहे. त्यांना कैवल्य प्राप्ती होणार, ते समोर येणारच आहे, पण तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून मृत्यूला प्राप्त झाले असं म्हटलेलं आहे मी. वास्तविक पाहता अनुसरलेले होते अनंतदेव, आणि त्यामुळे नरकात जाणं, यमदूत नेणं असं काय होणार नव्हतं. तर अशा प्रकारे अनंतदेव हे इहलोकीची यात्रा संपवतात. तैसेची तेही देह ठेविले, ते भटोबासी ऐकिले. भटोबासाने ऐकलं, मग म्हणितले अनंता सारिखा शिष्य जाय, आणिक गुरु तरी पोटी सुरी सोये. आचार्य म्हणतात, अनंत देवासारखा शिष्य जर सोडून जाईल तर एखादा दुसरा गुरु असता तर पोटामध्ये सुरी खुपसून मेला असता. माझी निमित्ते गेला, कारण माझ्या निमित्ताने तो गेला. इथे राहिला असता परमार्गात तर वाचला असता कदाचित, घरी गेला आणि मेला, मीच आज्ञा दिली असं समजून एखाद्या गुरुने स्वतःच्या पोटामध्ये सुरी मारून घेतली असती. तर एकी भटोबासा ते पुसले, ते अशी काय होईल, एकाने विचारलं आचार्यांना, की मग त्याला काय होईल. भटोबासी म्हणतील, ते पुरुष होऊन जन्मती मग दर्शन होईल ऐसे निर्वचिले. आचार्य म्हणतात, तो जीव कैवल्य प्राप्तीलाच जाणार, पुनःसंबंधी पुरुष होऊन जन्मतील आणि मग त्यांना परमेश्वराचं दर्शन होईल, परमेश्वर अवतार त्याला सोबत घेऊन जातील, असं आचार्य सांगतात. स्मृती क्रमांक 76. गौराईसा निरूपणी कोथळोबा झाड कथन. गौराईसांना कोथळोबा निरूपण करतात, त्या संदर्भात झाडाचं कथन करतात आचार्य. कशामुळे करतात झाडाचं कथन, समोर पाहूया. एको दिसू भटोबास उंबरी, गौराईसासी आचार स्थळ घोकवीत होते. एके दिवशी भटोबास उंबरी गौराईसांना आचार स्थळ घोकवीत होते, म्हणजे अभ्यास करून घेत होते. परितयासी नाही, त्यांना ते काही उमटत नव्हतं, समजत नव्हतं. नुमटे म्हणजे उमटत नव्हतं. मग भटोबासी म्हणितले, गौराई तुझं तरी ये ना. आचार्य म्हणतात, गौराई तुला हे तर काय येत नाही, तू जा, ये तू निघून जा. मग तू जशी झाडची बोलेल तुला झाडच बोलेल. मग ती अटना गेली, मग ती अटनाला निघून गेली. तवटणी कोथळोबास भेटले, तेही तया प्रति असती परिवाखाणली. मग अटनामध्ये असताना कोथळोबासांची आणि उंबरी गौराईसांची भेट होते. मग त्यांनी म्हणजेच कोथळोबांनी गौराईसांना, उंबरी गौराईसांना अस्थिपरिचय निरूपण केलं. ते भटोबासी ऐकोणी म्हणितले. ते ऐकल्यानंतर भटोबास म्हणतात, कोथळा काय बोलता ते झाडची बोलिले की. आचार्य म्हणतात, कोथळा काय बोलला असता, ते झाडची बोलिले की, म्हणजे जे विजनाचं सामर्थ्य आहे, झाडाखाली विजन करण्याचं जे सामर्थ्य आहे, परमेश्वराची जी आज्ञा आहे, त्या वचनरूप परमेश्वराच्या आज्ञेचं प्रतिपालन केलं, म्हणूनच कोथळोबा जे आहेत ते बोलू शकले. ते ईश्वराच्या आज्ञेचं पालन केलं, त्याचं सामर्थ्य आहे असं आचार्य म्हणतात. वातावरण बदललं की माणसाची वैचारिक क्षमता, बौद्धिक क्षमता पण बदलत असते. कोंदट खोलीमध्ये तुम्ही बसलात पोथी करायला किंवा पारायण करायला, फ्रेश वाटत नाही, प्रसन्न वाटत नाही. तेच जर तुम्ही घराच्या जवळ एखादं प्रशस्त झाड असेल किंवा तुमच्या घरीच एखादं झाड लावलेलं आहे अंगणामध्ये, त्या झाडाखाली जर तुम्ही बसलात तर तुम्हाला प्रशस्त वाटेल, प्रसन्न वाटेल, वेगळंच मन लागते देवाधर्मामध्ये. आणि एखाद्या कोंदट खोलीमध्ये बसलात तर तेवढं प्रसन्न वाटत नाही. आणि म्हणून स्वामींनी झाडाचं सांगितलेलं आहे की झाडाखाली विजन केलेलं कधीही उत्तम आहे, झाडाखालीच विजन केलं पाहिजे. आणि जे चर्यावंत आहेत त्यांना पण तेच सांगितलं की झाडाखालीच तुम्ही देह क्षेपला पाहिजे. विजन करणाऱ्यांसाठी झाडच सांगितलं, झाडामध्ये पण फरक सांगितला. एखादा व्यक्ती आहे एकदमच दाट झाडाखाली बसलेला आहे विजनाला, तर त्याला झोप येऊ शकते. एखादा व्यक्ती आहे विरळ झाड आहे, त्याच्या खाली बसला, ऊनही आहे, सावलीही आहे, विजन चांगलं होऊ शकते. मग एखादा जास्तच अधिकारी पुरुष आहे,
तो काट्याच्या झाडाखाली जाऊन बसतो विजनाला. तिथे चांगलं देवधर्म होते त्याला, कारण स्वामींनी तेही सांगितलेलं आहे, काटी एकी तळी सुकोनी पाडी. सांगितले की नाही? ऐसाही एकात. म्हणजे झाडामध्ये फरक आहे, माणसाच्या अधिकारामध्ये फरक आहे. जर विश्लेषण करायला गेलो तर फारच मग खोलात जावं लागेल आपल्याला. तर जास्त खोलात गेलो तर विषयांतर होऊन जाईल, मग आपला हा स्मृतीस्थळाचा विषय थोडासा बाजूला राहून जाईल. त्यामुळे आपण जास्त खोलात नाही जाणार. तर आपल्या मूळ विषयाकडे येऊया, की इथं झाड बोललेलं आहे असं आचार्य म्हणतात. म्हणजेच कोथळोबांनी, उंबरी गोराईसांनी जे काही परमेश्वराच्या वचनरूप आज्ञेचं पालन केलेलं आहे, वचनरूप गोविंदाचं पालन केलेलं आहे, त्यामुळे हे त्यांना स्फुरलेलं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला ब्रह्मविद्या जर उमटत नसेल, ब्रह्मविद्या समजत नसेल घरी बसून, तर तुम्ही घराच्या बाहेर जा, झाड असेल तर तिथे बसा. घराच्या परिसरातील झाडाच्या खाली बसण्यापेक्षा गावाच्या बाहेर एखाद्या डोंगराच्या जवळपास झाडं असतील तिथे जाऊन जर तुम्ही विजनाला बसलात तर जास्त तुम्हाला त्याचा फायदा होईल, जास्त तुम्हाला ब्रह्मविद्येचे तत्व समजतील, कारण तुम्ही परमेश्वराच्या वचनाचं पालन करत आहात. त्याचा फायदा तुम्हाला होणारच आहे. पुन्हा बोनस पॉइंट असा की वचनाचं तर आचरण तुमच्याकडून होणारच आहे आणि ब्रह्मविद्येचं गुह्य तत्वज्ञान लवकर समजून जाईल. म्हणजे जसं आपण बघतो की एक वस्तू घेतली म्हणजे एक वस्तू फ्री एखाद्या मॉलमध्ये असते, डीमार्ट मध्ये असेल किंवा एखादा सुपर मॉल असेल तिथे मिळते. तर एक वचनाचं आचरण केलं तर त्याचे 4 फायदे असतात, हे आपल्याला इथून लक्षात येते. एकतर मन प्रसन्न राहते, सत्वस्थ राहते. जे माणसं डिप्रेशन मध्ये आहेत, टेन्शन मध्ये आहेत, ते पण डिप्रेशनच्या बाहेर येऊ शकतात. झाडाखाली विजन करणं एवढं महत्वाचं आहे. तुम्हाला काही सुचत नसेल, तुमच्या जीवनामध्ये अंधकार आहे, सर्वीकडे काय करावं काही समजत नाही, जिकडे तिकडे दरवाजे बंद आहेत, संकष्टावर संकष्ट येत आहेत, तर अशा वेळेला 10,000 द्या, 5,000 द्या, हा विधी करा, तो विधी करा, अशा फर्जीवाड्यामध्ये पडायचं नाही. तुम्हाला मी निशुल्क आणि उत्तम दर्जाचे उपाय सांगत असतो, परंतु काही लोकांना ते निशुल्क म्हटलं की पटत नाही आणि निशुल्क म्हटलं की त्याचं तेवढं महत्वही राहत नाही. पण सांगायचं काम आहे, माझी निशुल्क सेवा आहे, तर मी ते तुम्हाला सांगत आहे उपाय. की आचार्यांनी इथे काय सांगितलं उंबरी गोराईसांना, की बाई अटनाला जा, झाडाखाली विजन कर, व्यवस्थित राहा, तिथे तुला सर्व समजेल. योगायोग देवाने जुळून आणला, कोथळोबा आले आणि अस्तिपरी सांगून टाकली. झालं की नाही साह्य? अहो असंच साह्य तुमच्याही जीवनामध्ये आता पण होऊ शकते. काही कुठे पैसे खर्च करण्याची गरज नाही. काही लोकांकडे पैसे नसतात, कोणाकडून तरी इकडून तिकडून मागून घेतात आणि तो विधी करतात. काय गरज आहे पैसे खर्च करण्यासाठी? देवाने तुम्हाला उपाय सांगितले, परंतु परिस्थिती अशी आहे की लोकांना देवाने सांगितलेलं बरं वाटत नाही आणि मग जे लुटणारे लोक आहेत त्यांच्या गळाला लागून जातात. हे तर स्वतः देवाने सांगितलं की झाडातळी विजन करावं. आचार्य म्हणतात तुम्हाला झाडच बोलेल, बरोबर की नाही? तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्यावेळेस आपले पूर्ण रस्ते बंद होतात, आपल्यावर संकष्ट येत आहेत, त्यावेळेला आपल्याला काही सुचत नाही, अशा वेळेला स्वामींच्या आज्ञेचं पालन करा. निवांत झाडाखाली जाऊन बसत जा, डोळे लावून बसा, देवाचं स्मरण करा, निर्हेतुकपणे स्मरण करा. काही डोक्यात विचार आणायचे नाही. एकदम आपलं डोकं शांत करा, कोणतेच विचार आणायचे नाही. सर्वप्रथम हे काम करायचं, शांत निवांत बसून राहायचं. नंतर हळूहळू 10-15 मिनिटानंतर ईश्वराचं स्मरण चालू करा. योगिक श्वसन करा, आरामाने श्वास घ्यायचा, आरामाने सोडायचा. तुमचं डोकं ज्या वेळेस स्थिर होईल त्यावेळेस तुम्हाला आपोआप मार्ग मोकळे होतील. तुम्हाला समोर रस्ता स्पष्ट दिसायला लागेल. तुमच्या डोक्यातला गोंधळ नष्ट झाला की मार्ग मोकळे होत असतात. साधं पाणी जर वाहायला लागलं तर रस्ते तयार करते की नाही? अक्षरशः मोठाच्या मोठा डोंगर जरी त्या पाण्याच्या प्रवाहाच्या समोर आला तरी पण पाण्याचा प्रवाह जर रस्ता तयार करतो, बरोबर बाजूने निघून जातो आणि स्वतःचा मार्ग मोकळा करून घेतो आणि त्या पाण्याच्या प्रवाहाचं रूपांतरण मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये होते, नदीमध्ये रूपांतरण होते आणि समुद्राला मिळते की नाही? जर पाणी असून जर स्वतःचे मार्ग स्वतः मोकळे करू शकते, तुम्ही तर मनुष्य आहात, तुम्ही काय एक करू शकणार नाही. फक्त गोंधळून जाऊ नका. परमेश्वराच्या वचनाचं पालन करा. परमेश्वराचे वचन अनुसरलेल्या पुरुषांसाठी तर आहेतच, त्यांच्यासाठी पण महत्वाचे आहेतच, पण ज्या प्रमाणात अनुसरलेल्या पुरुषांसाठी देवाचे वचन महत्वपूर्ण आहेत, तेवढेच महत्वपूर्ण वचन जे काही प्रपंचामध्ये वासनिक आहेत त्यांच्यासाठी पण हे महत्वपूर्ण आहे. तर अशा प्रकारे उंबरी गोराईसांना अस्तिपरी ऐकायला मिळाली कोथळोबा सारख्या पात्रांच्या मुखातून. कोथळोबा म्हणजे फार श्रेष्ठ व्यक्तिमत्व. कोथळोबा असं व्यक्तिमत्व की कोथळोबावर एकदा महिमभटाने दोष घेतला की अरे हा तर विचित्र माणूस दिसतोय, दिहा ऐसे वरते तरी रात्री कैसे, असा विचार आला. त्यावेळेस स्वतः श्री प्रभू महाराजांनी कोथळोबाविषयी स्पष्टीकरण दिलं होतं.
स्वतः श्री प्रभू महाराज म्हटले होते, माझा कोथळा तैसा नव्हे, माझा कोथळोबा तसा नाही, असं स्वतः श्री प्रभू महाराज माई भट्टांना म्हटले होते. तर तुम्ही विचार करा की ज्या कोथळोबाचं स्पष्टीकरण, ज्या कोथळोबाविषयी स्पष्टीकरण परमेश्वर अवतार देत असतील, ते कोथळोबा किती श्रेष्ठ असतील. आणि त्या कोथळोबाच्या मुखातून, ज्या कोथळोबांना श्री प्रभू महाराजांचं सन्निधान प्राप्त झालं, अशा त्या कोथळोबांच्या मुखातून उमरी गोराईसांना अस्तिपरी ऐकायला मिळाली. तर या उमरी गोराईसांच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल आला असेल. ज्या उमरी गोराईसांना आचारस्थळ घुकण्यासाठी अवघड जात होतं, पाठ होत नव्हतं, त्या उमरी गोराईसांना किती छान प्रकारे कोथळोबांनी अस्तिपरी सांगितली आणि त्यांना ते पाठही होऊन गेलं. जे काही समजायचं होतं, आचार कसा करावा, ते सर्व समजून गेलं. तर इथे आपल्याला आपल्या घरातील मुलांना पण कसं अभ्यास करावा, मुलांना पण एक मार्गदर्शक तत्व इथे आपल्याला दिसून येते. उमरी गोराईसांना पाठ होत नव्हतं, त्यांनी झाडाखाली जाऊन विजन केले, त्यांना पाठ झालं. तर आपण आपल्या मुलांनाही सांगू शकतो की निवांत प्रशस्त एका ठिकाणी जाऊन बस, अभ्यास कर, तुला पाठ होऊन जाईल. स्वामींनी सांगितलेलं आहे, वाक्य खाली कसं जाईल. पण त्यासाठी बुद्धी थोडी शांत ठेवावी लागेल. मोबाईलमध्ये रील्स पाहणे, गेम्स खेळणे, मेंटली डिस्ट्रॅक्ट होऊन गेलेले जर मुलं असतील तर त्यांना पण याचा फायदा होईल, पण थोडा वेळ लागेल त्यांना. आणि मोबाईल म्हणजे स्लो पॉयझन आहे. जीवन बर्बाद होऊन चाललेत लोकांचे, मुलांचे गेम पायी, या ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये. तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा. ऑनलाईन वर्ग असतील तोपर्यंत त्यांच्याजवळ मोबाईल द्या. ऑनलाईन वर्ग संपला की मोबाईलचं नेट बंद करून टाका. नाहीतर मग ऑनलाईन गेम खेळा, ऑनलाईन चॅटिंग करा, यामध्ये वेळ निघून जातो, अभ्यास मागेच राहून जातो. तर असं विजन करायला मुलांना पण शिकवा. कारण विजनाला गेल्यानंतर मानसिकरित्या माणूस स्थिर होऊन जातो आणि जो व्यक्ती स्थिर झालेला आहे तो व्यक्ती एकाग्रता चांगली साध्य करू शकतो आणि जे काही पाठांतर आहे ते पाठांतरही त्याच्याकडून चांगलं होते. तर असे फायदे आहेत विजनाचे. सांगायला गेलं तर खूप सारं आहे. आपला मूळ विषय राहून चाललेला आहे, तर आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तसा तर आपला वेळ होऊन गेलेला आहे. तुम्हाला तर मी म्हटलं होतं 8 स्मृती मी तुम्हाला सांगेल, पण 8 स्मृती होणार नाहीत. फक्त एक स्मृती घेऊया आणि आपण आपला ज्ञानसत्र इथे संपवून टाकूया. स्मृती क्रमांक 77. तथा अटनी सहाय्य अनुवादू. अटनामध्ये उमरी गोराईसा होत्या. त्या उमरी गोराईसांना कसं सहाय्य झालं हे आपल्याला या स्मृतीमधून समजणार आहे. उमरी गोराईसा अटन करिता एकू दिसू, एका गावा जाता मार्गी काटा मोडला. अटनाला गेलेल्या होत्या उमरी गोराईसा. पायी पायी प्रवास चालू आहे, पायामध्ये काटा मोडला. तेने चालवची नाही ऐसे झाले. काटा एवढा त्रासदायक होता तो पायामध्ये मोडलेला की त्यांना चालताच येत नव्हतं. तिये पाय धरुनी वाटे बैसली असती. उमरी गोराईसा हातामध्ये पाय धरून रस्त्यामध्ये बसून गेली. पाय खूप दुखत होता. सरीसे एके आईसे असती. सोबत एक आईसा होती, एक साध्वी बाई होती. तव जया गावा जात होती, तिची वाटे पुढवणी घोडे निसी एकू आला. ज्या गावाला यांना जायचं होतं त्या गावामधूनच एक माणूस आला. ते गाव बरंच पुढं होतं, समोर 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर असेल, परंतु त्या गावाकडूनच एक घोड्यावर बसून माणूस आलेला आहे. तया ते बैसल्या दे कोणी म्हणते आई कवण गावा जाता. त्या घोड्यावरच्या माणसाने विचारलं उमरी गोराईसाला, आई तुम्ही कोण्या गावाला जात आहात बरं? उमरी गोराईसा उत्तर देतात, बा पहिला गावा जात असो. बा मी पहिला गावा म्हणजे पलीकडच्या गावाला जात आहे. तो पायी काटा मोडला. परंतु रस्त्याने येत असताना काटा मोडला. त्याने चालू नये, त्याच्यामुळे मला चालता येत नाही, म्हणून ही बैसली आणि म्हणून मी इथे रस्त्यामध्ये बसलेली आहे. तो त्याने म्हणते आई त्या गावा धाडी आली, तेथ जाऊ नका. तो म्हणतो आई त्या गावाला जाऊ नका, त्या गावामध्ये धाड पडलेली आहे, तेथ जाऊ नका. तिथे दरोडेखोरांनी दरोडा टाकलेला आहे, पूर्ण गावामध्ये धिंगाणा चालू आहे. आता या मागिलाची गावा जाओ. चला परत मागच्याच गावाला जाऊया आपण, मागचंच गाव सुरक्षित आहे तुमच्यासाठी. पुढच्या गावामध्ये सर्व धिंगाणा चालू आहे दरोडेखोरांचा. आणि घोड्या वावणी मागिला गावाच्या आखारा आणले. आणि मग त्या माणसाने उमरी गोराईसाला घोड्यावर बसवलं, आपण खाली उतरला आणि मागच्या गावाला नेलेला आहे. तर असं सहाय्य उमरी गोराईसाला झालेलं आहे. पायामध्ये काटा मोडला म्हणून त्या रस्त्याने बसल्या, आणि जर पायामध्ये काटा मोडला नसता तर पुढच्या गावाला जाऊन पोहोचल्या असत्या आणि त्या दरोडेखोराच्या त्या धाडीमध्ये सापडल्या असत्या. तर असं कधी समजायचं नाही की मला त्रास का झाला. उमरी गोराईसा असं म्हटल्या का की मी देवाच्या विधीवर आहे, ईश्वराच्या आज्ञेचं पालन करत आहे, आणि असं आठवण करत असताना मला काटा कस काय मोडला, आणि काटा मोडला तर मोडला, एवढा जोरात मोडला की अक्षरशः चालता येत नाही. म्हणजे देव मला सहाय्य करत नाही, देव असा का वागतो माझ्यासोबत.
उमरी गोरायसा अशा म्हटल्या नाही. त्यांचा देवावर विश्वास होता, देवाला दोष नाही दिला. आणि काही वेळानंतर त्यांच्या लक्षातही आलं की अरे, समोर गेली असते मी तर फारच भयंकर एका संकष्टामध्ये मी सापडले असते आणि पायामध्ये काटा मोडला ते बरंच झालं. आणि म्हणून असं समजावं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आणि समोर चालावं. देव आपल्याला सहाय्यच करतात कधी पण. देवाला माहिती आहे आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय, आणि म्हणून देव बरोबर भक्तांची काळजी घेत असतात. इथे भक्ताला काटा जरी मोडला तरी देवाने मोठ्या संकष्टापासून भक्ताला वाचवलेला आहे. पायामध्ये काटा रुतला पण मोठं संकष्ट टाळलं देवाने. तर असं सहाय्य देव करत असतात. परमेश्वराच्या हेतूवर कधीही संशय घ्यायचा नाही. देवाने माझ्याशी असं का केलं, देव असा का वागला, असं कधीही म्हणायचं नाही. आपण अज्ञानी आहोत. एका मिनिटानंतर काय होणार आपल्याला हेही माहिती नाही, परंतु परमेश्वराला 100 वर्षानंतर काय होणार आणि 1000 वर्षानंतर काय होणार हेही परमेश्वराला माहिती असते. म्हणून परमेश्वरावर कधीही संशय घ्यायचा नाही, परमेश्वराला कधीही दोष द्यायचा नाही. मग त्या माणसाने काय केलं, गावखरी म्हणजे गावाच्या परिसरामध्ये आल्यानंतर उमरी गोरायसाला खाली उतरवलं. मग आपण निघाला आणि मग स्वतः घोड्यावर बसून निघून गेला. मग हे केतुलेनी काळे भटोबासी ऐकले. तो माणूसही किती हुशार आहे. उमरी गोरायसाला गावामध्ये नेऊन नाही उतरवलं, गावाच्या अलीकडे बाहेरच उतरवलं. गावामध्ये नेऊन उतरवलं असतं तर लोक म्हटले असते, अहो त्या भटमार्गीची बाई, नागदेवाचार्यांचा जो भट्ट मार्ग आहे त्या भट्ट मार्गातली बाई कोणाच्याही घोड्यावर बसून निघते आपली, कोणी बसा म्हटलं की बसली की निघाली. लोकांनी दोष घेतला असता, बरोबर की नाही. तर तो माणूसही किती कुशल होता आणि उमरी गोरायसाही कुशल होत्या. कदाचित उमरी गोरायसाही म्हटले असतील की मला अलीकडेच उतरून टाका, बरोबर की नाही. तर अशी कुशलता असली पाहिजे आपल्यामध्ये. तर तो माणूस अलीकडेच उतरवतो आणि आपण निघून जातो. मग हे केतुलेनी काळे भटोबासी ऐकिले. मग काही काळांतराने भटोबासांना ही गोष्ट ऐकण्यात आली आणि म्हणिले गोरायसा थोर साह्य झाले का. आणि मग भटोबास म्हणतात की उमरी गोरायसांना फार मोठं साह्य झालेलं आहे आटनामध्ये. असं शिष्यमंडळींना सांगतात की काटा मोडला म्हणजे त्यांना दुःख झालं, त्यांच्यावर संकष्ट आलं असं नाही, तर उलट त्यांना साह्य झालेलं आहे असं आचार्य म्हणतात. तर अशा प्रकारे आपण जवळजवळ 6 स्मृती पाहिलेल्या आहेत. या 6ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, विजनाचे काय फायदे आहेत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता, भटोबासांनी इंद्रभटाकडून फुटा कसा आणला. भटोबास इंद्रभटाकडे गेले, बळजबरी फुटा मागून घेतला आणि त्या उपरण्याचे, फुटा म्हणजे काय उपरणं, तर त्या उपरण्याचे 2 भाग केले, 2 समान तुकडे केले. एक तुकडा इंद्रभटाकडे दिला, हा तुमच्या जवळच राहू द्या, आणि दुसरा तुकडा होता तो पण त्यांच्याच हातामध्ये दिला आणि म्हटले की हा दुसरा तुकडा प्रसन्न होऊन आम्हाला द्या. एक तुकडा तुमच्याजवळ राहू द्या, एक तुकडा परमार्गामध्ये राहू द्या. सर्व साधनवंत, सर्व जे 7-500 गुरुकुळ आहे, हे सर्व मार्गमंडळी नमस्कारेल, तुम्हाला त्याचं पुण्य लागेल असं आचार्य म्हणतात. आणि मग इंद्रभट्ट साष्टांग दंडवत घालतात आणि प्रसन्नतेने अर्धा फुटा देऊन टाकतात. दुसरा प्रश्न होता, जो अर्धा फुटा आता इंद्रभटाकडे उरला. आपण काय पाहिलं आता या प्रसंगावर की अर्धा फुटा इंद्रभटाकडे आहे, अर्धा फुटाच फक्त इंद्रभटांनी आचार्यांना दिला. तर आता अर्धा फुटा जो उरला तो कुणीकडे गेला, परमार्गात कुणी आणला, कसा आणला, तर अर्धा फुटा कवीश्वर बासांनी आणला. इंद्रभट्ट वारल्यानंतर कवीश्वर बासांनी स्वतःच्या कुशलतेने तो उरलेलाही अर्धा फुटा परमार्गामध्ये आणला आणि परमार्गाला नमस्कार करण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर माहूर सारखं एवढं मोठं स्थान, जिथे दत्तात्रेय महाराज दररोज निद्रा करायला येतात, ते स्थान पण कवीश्वर बासांमुळे म्हणजेच भास्कर भट्ट बोरीकरांमुळे महानुभाव पंथीयांना उपलब्ध झालेलं आहे. नाहीतर ते स्थान पण अन्य संप्रदायाच्या संन्याशांकडेच गेलं असतं. तर अशा प्रकारे कवीश्वर बासांचा उपकार आहे या महानुभाव पंथांवर. आपण जे काही आता स्थान नमस्कार करत आहोत ते कवीश्वर बासांची देण आहे. तर असे हे ज्येष्ठ, श्रेष्ठ, दूरदृष्टी असणारे कवीश्वर बास आपल्या पंथामध्ये होऊन गेले, जे आपल्या मानव पंथाचे दुसरे आचार्य होते किंवा पाठभेदानुसार तिसरे आचार्य होते असं म्हणतात. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये दिवसा भोजनी संग्रही तांबूळ नेघेने हिरायसा दृढत्वानुवादू, जे मी तुम्हाला म्हटलं
की एका मातेने स्वतःची मुलगी गुंडाळून ठेवून दिली वारल्यानंतर, पहिले साधू संतांना जेवू घातलं. तर हे स्मृती आपण उद्या पाहणार आहोत. आजच्या ज्ञान सत्रामध्ये होऊ शकली नाही, कारण विश्लेषण करण्यामध्येच आपला वेळ निघून गेला. त्याचबरोबर आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये दुसरी स्मृती पाहणार आहोत. विरूपाख्य महादेवबा पंक्ती बैसका ज्ञान करणे, महात्म्या प्रश्ने पदार्थी वासनादी भाव निषेध, महात्मा नाम पूर्वक घृतयाचिनी गोराई शिक्षापन, राजिक उपद्रवे आवेसा वैजोबा भुवनी राहवणे, परकीय साधा ते राहवणे, असे भरपूर काही ज्ञानवर्धक स्मृती आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड